नमस्ते, मी अजित पाटील। आज तुम्हाला दाखवणार आहे माझा आजचा दौरा। आज मी निघालेलो आहे अब्दुल्लाट या ठिकाणी। तिथील विद्यार्थी विकास प्रबोधिनी या संस्थेमध्ये मानसतज्ञ म्हणून मी काय काम करतोय हे पाहायला तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मिळणार आहे। ही संस्था बिरनाळे सरांच्या, कुलभूषण बिरनाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली। ते आणि त्यांचे मित्र सहकारी या सर्वांनी मिळून ही संस्था एकल पालकत्व असणाऱ्या अनाथ मुलांच्या साठी काम करणारी म्हणून निर्माण केली। गेले 25 वर्ष झाली ही संस्था काम करते या मुलांच्यासाठी, त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी, त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी। मानसतज्ञ म्हणून मी काय काम करतोय हे आज तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे। चला तर मग आता मी सांगली ओलांडून बाहेर पडलेलो आहे, जयसिंगपूरच्या दिशेने निघालोय आणि आपण एक तासाभरामध्ये पोहोचणार आहोत अब्दुल्लाटमध्ये। हे सगळं टोकाचं असतं, म्हणजेच काय, ह्या वयामध्ये आपल्या आतमधला आकर्षणाचं हे जरा जास्त पॉवरफुल बनलेलं असतं। मग ह्या दोन्हीमुळं, ह्या प्रेमामुळं, ह्या आकर्षणामुळं नाते निर्माण करताना बऱ्याच वेळेला गोंधळ होतात। आपण गोंधळून जातो की कुठलं नातं कुठपर्यंत आणि कसं ठेवायचं। मग आपल्याला वर्गमैत्रिणी किंवा वर्गमित्र आणि मित्र आणि मैत्रिणी ह्यामधला फरक कळत नाहीये। मग बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मधला फरक कळत नाहीये। फ्रेंड आणि बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड मधला फरक कळत नाही का? कारण नेमका आतमध्ये हे क्लिअर झालेलं नसतं की व्हॉट इज दिस, कोबडीचं दिस, व्हॉट इज दिस, काय कळतच नाही काय चाललंय, बरोबर आहे? म्हणून आपण कशाला पण काहीतरी असंच घडतं ह्या वयात। काय करायचं, कसं राहायचं लक्षात येत नाही। मग टलाट जोडायचं, काहीतरी सांगायचं, कसं तरी म्हणायचं, असंच आहे तसंच आहे असं म्हणायचं। म्हणजे असंच का आहे हे कधी पण समजावून सांगता येत नाही, ते तसंच काय हे पण कधी समजावून सांगता येत नाही। म्हणून नात्यांच्यामध्ये अडचणी येतात, गोंधळ होतात। आणि मग ह्या गोंधळांना समजून घेण्यासाठी म्हणून मग आपल्याला शोधलं पाहिजे की नेमकं ह्या वयात आपल्या बाबतीमध्ये काय घडायला लागलंय, प्रेम काय आहे आणि आकर्षण काय आहे। तर मग हे नेमकं काय असतं याच्याबद्दल मी तर म्हटलं की मी तर काही तुम्हाला व्याख्यान नाही, पण मी तुम्हाला ह्याच्याबद्दल काही नोट्स देईन, तुमच्या हातामध्ये देईन, तुम्ही त्या वाचायच्या आणि मग आपण गप्पा मारायचा। चालेल? करूया असं? ओके। तुला काय वाटतं ग्रुप लीडर ठरला
बोलतोय त्या ग्रुप मधल्या एकाने किंवा दोघांनी, एक किंवा दोन जणांनी तर पुढे घ्यायचं आणि माईक हातामध्ये घेऊन तुम्ही जे काही नोट्स काढलेले आहेत, निबंध लिहिलेला आहे तो वाचून दाखवायचा. ठीक आहे. प्रेमाविषयीचे प्रश्न घेतलेले होते. तो पहिला ग्रुप असेल. या कोणी काय एकटीच. ठीक आहे. कसं निघताय प्रेम असावं मित्र मैत्रिणीबद्दल, प्रेम असावं अभ्यासाबद्दल, प्रेम कधीही करू शकत नाही पण काहीतरी प्रेम कधीही करू शकते पण नाही. जी वस्तू आपल्याला हव्याविषयी वाटते त्यामुळे आपल्याला त्या वस्तूवर आकर्षण होतो. ज्या वस्तूपासून आपल्याला आनंद होतो त्यामुळे पण त्या वस्तूकडे पण आपल्याला आकर्षण होतो. त्या व्यक्तीचा गुण व वेळ त्या व्यक्तीच्या गुणामुळे पण त्या व्यक्तीकडे आपल्याला आकर्षण वाटते. प्रेम आणि आकर्षण फरक. आकर्षण ही तात्पुरता भावना असते. कोणीतरी आपली काळजी सतत घेत असेल तर त्या व्यक्तीकडे आपले आकर्षण होते. कुणाच्या दिसण्यावरून किंवा बोलण्यावरून त्याच्याकडे आकर्षण होते. मला कबूतरकडे आकर्षण झाले कारण त्याचा रंग आणि आवाज ऐकून त्या कबुतरावर माझे आकर्षण झाले. प्रेम ही एक खोल आणि स्थिर भावना आहे. प्रेमामध्ये विश्वास, आनंद, काळजी असते. प्रेम ही आईवर करतात. सस्याकडे आकर्षण झाले कारण त्याच्या डोळ्यांकडे पाहून त्याची चाल पाहून सस्याकडे आकर्षण झाले. प्रेमामध्ये विश्वास, आनंद आणि काळजी असते. त्या बोलताय की नुसती बहिणी नाहीये तरी तुमची काळजी बनली. बरोबर ना? नमस्ते. आपण ह्या संस्थेमधल्या वैशाली ताईंशी भेटतोय. वैशाली ताई माझा तसा परिचय खूप वर्षापासून जैन सांस्कृतिक शिक्षण मंडळामध्ये सुद्धा आपण एकत्र होतो. मॅडम ह्या संस्थेमध्ये बाल विकास विभाग प्रमुख म्हणून आहे आणि त्या सुद्धा माझ्यासारखं स्कूल सायकोलॉजिस्ट आहेत. यापूर्वी त्यांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या बाल विकास विभागामध्ये अध्यक्ष म्हणून त्या कमिटीमध्ये बाल कल्याण समितीवरती अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि इथे सुद्धा त्या गेली 2 वर्ष झालं काम करतात. तर मॅडम, मी तर इथं व्हिजिट म्हणून येतोय, तुम्ही तर दररोज इथं सुपरविजन करताय. काय वाटतं तुम्हाला? कशी आहे ही संस्था आणि काय अनुभव आहे तुमचा? ही संस्था समाजातील निराधार वंचित मुलांसाठी त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल हा मोठा दृष्टिकोन ठेवून कुलभूषण बेनाळे सरांनी स्थापन केलेली आहे. इथे नुसताच मुलांचं राहणं, खाणं, शिक्षण हे न बघता मुलांचा एकूण व्यक्तिमत्व विकास कसा करता येईल, त्यांचं मानसिक शारीरिक आरोग्य, त्याबरोबरच त्यांना पुनर्वसन त्यांचं कसं करता येईल. म्हणजे काही मुलं संस्थेमध्ये राहून गेल्यानंतर सुद्धा बाहेर असतात, त्यांची सद्यस्थिती काय आहे किंवा जी संस्थाबाह्य मुलं आहेत त्यांना सुद्धा काही आर्थिक मदत लागत असेल तर ती संस्था पुरवते आणि त्याचा पाठपुरावा करते. आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या संस्थेमधले माजी विद्यार्थी असेल
ते डॉक्टर, इंजिनियर किंवा MPSC मध्ये चांगल्या क्लास 1 पोस्टच्या पोझिशनवर गेलेले आहेत. तर हे सगळं श्रेय इथल्या सर्व संस्थेच्या संस्थापकांचं आणि इथे काम करणाऱ्या सर्व स्टाफचं आहे. आणि ह्या संस्थेसाठी खूप छान मनोभावे विश्वासानं मदत करणाऱ्या लोकांचं आहे, जी विश्वासाने ह्या संस्थेला मदत करतात. त्याप्रमाणे संस्था ह्या मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करते. जसं आज अजित पाटील सर सुद्धा आलेले आहेत की मुलांच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा खूप चांगलं फोकस सरांनी केलेलं आहे. ते खूप महत्वाचं आहे. नुसताच मुलांचं खाणं पिणं आणि शिक्षण हे न पाहता मुलं एक सदृढ नागरिक आणि घडली पाहिजेत, हा कुलभूषण सरांचा खूप चांगला हेतू आहे आणि तो आम्ही सर्वजण साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला तुमचं व्यावसायिक केंद्र सुद्धा पाहायला आवडेल. ओके. तर आम्ही ज्या आपल्याकडे मुलं आणि मुली असतात, तर काही मुलं शैक्षणिक मध्ये खूप चांगली प्रगती करतातच असं नाही, तर त्यांचं पुनर्वसन त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ज्यांच्या कलागुण आहेत त्यांचा कलागुण पाहून त्यानुसार त्यांना थोडं थोडं प्रशिक्षण आपण इथं देत जातो. जसं आमच्या इथं शिलाई मशीन विभाग आहे, तिथं आमचे काही सुट्टीमध्ये प्रशिक्षक येऊन आपल्या मुलींना बऱ्याच वस्तू वगैरे शिकवून जातात. ते बरेच आपल्याला बॅग्स वगैरे, पर्स म्हणा किंवा शिलाई ड्रेस वगैरे मुलींनी शिवलेले आहेत सुट्टीमध्ये आणि ते आपण संस्थेमध्ये